एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल? इथे आपण नळ ए पाण्याची टाकी 4 तासात भरतो असे मानू, परंतु गळतीमुळे नळ ए अधिक गळती ती टाकी भरायला 6 तास लागतात. आपण टाकीची क्षमता काढण्यासाठी 4 व 6 चा लसावी घेऊ. 4 आणि 6 चा लसावी घेताना याच्यातून 2 कॉमन काढायचे. 2 कॉमन निघाले असे 2 आणि इथे 3 येणार. याच्यातून काही कॉमन निघत नाही, म्हणून लसावी 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 3 दुने 6, 6 दुने 12. म्हणून टाकीची एकूण क्षमता ही 12 येते. एका तासात नळ ए किती टाकी भरतो हे काढण्यासाठी आपल्याला टाकीची एकूण क्षमता 12 भागिले नळ एला 4 तास लागतात, म्हणून 4 ने 12ला भागिल्यास नळ ए एका तासात 3 भाग एवढी टाकी भरतो, म्हणून आपण इथे 3 लिहिणार. तसेच नळ ए गळतीसोबत 12 भागिले 6 म्हणजेच 2 भाग, एका तासात 2 भाग पाणी भरतो. इथे आपण नळ ए एका तासात 3 भाग पाणी भरतो हे काढलेले आहे. तसेच गळतीमुळे नळ ए हे एका तासात 2 भाग पाणी भरतो, म्हणजेच गळती हे एका तासात 1 भाग गळती होते. म्हणून न भरलेल्या टाकीस लागलेला वेळ काढण्यासाठी आपण टाकीची क्षमता 12 आणि गळती ही एका तासात 1 भाग एवढे होते, म्हणून पूर्ण टाकी रिकामी व्हायला आपल्याला 12 तास लागतील. म्हणून आपले उत्तर बी आहे.